आज ना नूडल्स खायची खूप जास्त इच्छा झाली होती आणि डीमार्टमधून ना मी हक्का नूडल्सचे पॅकेट पण आणले होते. आज नूडल्स बनवायचा टाईम आला होता, सो मी घेतले नूडल्स बनवायला. आधी तर मी उकळत्या पाण्यामध्ये ना तेल टाकलं, मीठ टाकलं आणि ते नूडल्स बॉईल व्हायला ठेवले आणि नूडल्स हलक्या हाताने तुटायला लागले की समजायचं नूडल्स शिजले गेलेले आहे. त्यानंतर मी सॉस रेडी केला, शेजवान सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, नंतर सोया सॉस, थोडा व्हिनेगर आणि ब्लॅक पेपर पावडरही ॲड केली आणि नंतर मी टमॅटो सॉसही ॲड केला आणि चांगलं मिक्स करून घेतलं. सो आपला हा सॉस रेडी आहे नूडल्समध्ये टाकायचा. सो मी ठेवलं पॅन आणि मी नूडल्स ना एकदम थंड होऊन दिले, त्यानंतरच करायला घेतलं. पॅनमध्ये एकदम ऑइल गरम करून घेतल्यावरती लसूण, अद्रक आणि मिरची टाकली. ऑइल टाकून ना पॅनला सगळीकडून ग्रीस करायचं, नाहीतर नूडल्स चिपकतात. त्यानंतर मी ओनियन टाकले, थोडंसं गाजर, थोडासा कोबी टाकला. जास्त व्हेजीज मला आवडत नाही म्हणून जरा थोडेच टाकले. त्यानंतर मी बॉईल नूडल्स ह्यात ॲड केले. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं ॲड करू शकता. मस्त मिक्स करून घ्या. त्यानंतर मी यामध्ये मीठ ॲड केलं आणि थोडासा अजिनोमोटो ॲड केला, तुम्ही स्किपही करू शकता. आणि नंतर जो आपण सॉस बनवला होता तो मी ॲड केला आणि चांगला मिक्स करून घेतला मोठ्या गॅसवरती. लास्टला ॲड करायचं आहे स्प्रिंग ओनियन, म्हणजेच कांद्याची पात. त्याने एकदम भारी टेस्ट वाटते आणि दिसायलाही सुंदर दिसतं एकदम. आणि जेवढं टेस्टी दिसत आहेत ना त्यापेक्षा जास्त खाण्यामध्ये टेस्टी होते. सो नक्की तुम्ही असं ट्राय करू शकता घरातल्या घरात. एकदम इझी आणि टेस्टी रेसिपी आहे नूडल्सची. जर कधी खायचं मन झालं की घरातच बनवून खा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.